मेष राशीची वृश्चिक मित्र राशी, पुन्हा आहे सिंह, हा वृश्चिक, सिंह, मीन आणि धनु. शत्रु राशीमध्ये आहे मकर, कुंभ, कन्या आणि तुळ. मकर, कुंभ, कन्या आणि तुळ, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मृत्यू षडाष्टक योग असू नये. मृत्यू षडाष्टक योग म्हणजे मी सांगितलंय का मागच्या वेळेला? हा बर. आपल्या स्वतःच्या राशीपासून लिहून घ्या पाहिजे तर, पुन्हा ज्यांना ज्यांना माहित नाही ते लिहून घ्या. आपल्या स्वतःच्या राशीपासून 6वी राशी आणि त्या 6व्या राशीपासून आपली स्वतःची राशी 6 किंवा 8 असते, तेव्हा तो मृत्यू षडाष्टक योग होतो. मृत्यू षडाष्टक योग वर्ज दाखवला आहे. मृत्यू षडाष्टक योगावरती कधीही विवाह करू नये. दोघांचा एकत्रित अपघात होण्याची शक्यता असते. हा, आपल्या राशीपासून 6वी राशी आणि 6व्या राशीपासून आपली स्वतःची राशी 6वी किंवा 8वी असल्यास तो मृत्यू षडाष्टक योग होतो. 5. आता इथे चंद्र आहे, आपली स्वतःची राशी आहे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 1. दिसतंय का आता सर्वांना? हा, आता मृत्यू षडाष्टक योगाबद्दल आपण लिहून घेतोय. आधी तेच आता लिहून घेऊया, क्लिअर करूया विषय, नाहीतर मग तो विषय तसाच रेंगाळत राहील. आता हे तर आहे, हे कंटिन्यू करू. दुसऱ्या पेजवरती लिहून घ्या. मृत्यू षडाष्टक योगाचा मी चार्ट देतोय तुम्हाला. आता इथे आपली राशी आहे. आपल्या राशीपासून 6वी राशी, मग ह्याला मोजायचं, 1 म्हणायचं. ज्या ठिकाणी चंद्र आहे तिथे 1 म्हणायचं. 1, 2, 3, 4, 5 आणि 6वी. 6वी राशी कोणती आली? मकर. मग सिंह राशीला मकर राशी मृत्यू षडाष्टक योग झाला. आता बघा, मकर पासून ही बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि एक कुठलं तर राहिलं, हा 8. मृत्यू षडाष्टक. हा 8वी. 8वा असेल तेव्हा त्याला मृत्यू षडाष्टक. म्हणजे इथून ही 6वी आहे, इथून ही 8वी आहे, याला मृत्यू षडाष्टक म्हणतात. आता इथून 8वी नाही, हा इथून 8वी ना, इथून 8वी. आता इथे पण चंद्र आहे ना, दुसऱ्या जोडीदाराची राशी इथे आहे, आपली इथे आहे. इथून 1, 2, 3, 4, 5, 6. आता जोडीदारापासून आपली 8वी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आलं लक्षात? हा, आता मेष पासून किती येणार मग? आता पहिल्या राशीपासून 6वी येणार आणि 9वी येणार. 6वी म्हणजे कन्या. हा, 6वी म्हणजे कन्या, बरोबर. मेष राशीपासून एक तर 6वी येणार किंवा 9वी येणार मृत्यू षडाष्टकला, बरोबर आहे ना? हा, मग आता बघा, मेष पासून इथं चंद्र आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. कन्या आली ना. आता इथून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे मृत्यू षडाष्टक. मृत्यू षडाष्टक वरती कधीही विवाह केला जात नाही. आणि मृत्यू षडाष्टक वरती तुम्ही कॉम्प्युटरमध्ये जरी टाकलं तरी विवाह जमत नाही म्हणून येणार, किंवा तुम्ही असं पंचांगमध्ये पण झालं तरी ते देणार नाही, विवाह जमवतच नाहीत म्हणून लिहून देणार. त्याच्यानंतर बरेचसे योग आहेत, मग ते चालतील, पण मृत्यू षडाष्टक नको. शत्रू राशी चालेल विवाहासाठी. त्याचं फळ काय फक्त 2%, 5%, 10%, त्याच्यावर जाणार नाही. पण हे मात्र 100% खाऊन टाकतं त्या व्यक्तीला.
मग फारच जर भानगडी असतील आणि यांनी प्रेम प्रकरण केलंच असेल आणि विवाह करायचाच आहे, तर मात्र यांच्या दोघांची विवाहस्थानं चेक करावी लागतात. यांच्या विवाहस्थानामध्ये एखाद्याला अपघात आहे का, दोघांना अपघात आहे का, दोघांपैकी एकाच्या पत्रिकेत डिवोर्स योग आहे का, दोघांना डिवोर्स योग आहे का, विधवा विधुर योग आहे का, हे सगळं चेक करावं लागतं आणि त्यानुसार मग त्यांचे विवाह लावून द्यावे लागतात. तर मी आता ते तुम्हाला कोष्टक लिहून देतो मृत्यू षडाष्टकचं. मेष साठी कन्या, वृषभ साठी धनु, मिथुन साठी वृश्चिक, कर्क साठी कुंभ, सिंह साठी मकर, कन्यासाठी मेष, तुळासाठी मीन, वृश्चिक साठी मिथुन, धनुसाठी वृषभ, मकर साठी सिंह, कुंभ साठी कर्क आणि मीन साठी तुळा. शनी अधिक चंद्र काय होईल? विषग होईल. शनी आणि चंद्र आल्यानंतर एकत्रित विषग होतो आणि सूर्य आणि शनी एकत्रित आल्यानंतर तो ग्रहण योग होतो. आता याचं गणित थोडस वेद पुराणामध्ये आहे. थोडस एक दिवशी शनी आपल्या छाया नावाच्या आईच्या मांडीवरती बसला आणि त्याला उतरून दुसऱ्या मुलाला बसवलं, म्हणून शनी नाराज होऊन सूर्यापासून रुसून निघून गेला आणि वडिलांबरोबर म्हणजे शनीने वडिलांबरोबर भांडण केलं आणि भांडणामध्ये असा शाप दिला वडिलांना की तुझ्या उन्हामध्ये मी कायम स्वरूपी तळपत राहीन आणि मला झालेली तडप बघून तू कायमस्वरूपी तडपशील, असा विचित्र शाप दिलाय. त्यामुळे हे शत्रू आहेत आणि वडिलांना पण त्रास. तर असा विचित्र शाप दिलेला आहे. मला झालेली तडप बघून तू कायमस्वरूपी तडपत राहशील. म्हणून ह्या दोघांचं एकत्रित येत नाही, म्हणजे शनीचं आणि सूर्याचं आणि चंद्राचं आणि सूर्याचं. मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं आता कोष्टक, त्याच्यामध्ये काय काय येत असेल सांगा मला. जरी सिंह आणि मकर, सिंह आणि कुंभ, सिंह आणि कुंभ जरी मृत्यू षडाष्टक नसले तरी यांचा विवाह केला पाहिजे का? नाही केला पाहिजे. हा, तस मकर आणि चंद्र म्हणजे कर्क यांचा विवाह केला पाहिजे का? मकर आणि कर्क नाही. हा, शनी आणि चंद्र आला म्हणजे हे एवढे नियम फार काटेकोरपणे पाळावे लागतील आपल्याला. एक विषयोगाचा आणि एक ग्रहण योगाचा टाळावा लागेल. म्हणून तिथे लाईन लिहून घ्या. विवाह जमवते वेळी चंद्र आणि शनीच्या राशींचे विवाह जमवू नये. शनी आणि चंद्राच्या राशीचे विवाह जमवू नये. आणि दुसरी लाईन आहे शनी आणि सूर्याच्या राशीचे विवाह जमवू नये. तर आपल्या राशीपासून 6वी किंवा आपल्या राशीपासून 8वी राशी असू नये विवाह करताना. आणि समजा असेल मुला मुलींनी प्रेम प्रकरण केलेलं आहे आणि समजा राशी पण आहे, तर फक्त शनीची आणि सूर्याची राशी एकमेकाशी आणू द्यायची नाही. ते टिकतच नाही. कितीही प्रयत्न केलं तर ते एकत्रित व्यवस्थित राहत नाहीत. असा तो अनुभव आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मृत्यू षडाष्टक योग असा काढता येईल. बरोबर. रविवारी दुपारी 12 ते 1:30 या वेळेला प्रस्थान करायचं नसतं.
म्हणजे महत्वाच्या कामासाठी यावेळेला प्रस्थान करायचं नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही महत्वाच्या कामासाठी. रविवारी कुठं काही 12 ते दीड. 12 ते दीड, हा, 1.5 तास असतो. सोमवारी सकाळी 10:30 ते 12. सोमवारी सकाळी 10:30 ते 12. 12. हा. मंगळवारी सकाळी 9 ते 10:30. बुधवारी सकाळी 7:30 ते 9. गुरुवारी सकाळी 6 ते 7:30. शुक्रवारी दुपारी 3 ते 4:30. शुक्रवारी दुपारी 3 ते 4:30. दुपारी हा, 3 ते 4:30. 4:30. आणि शनिवारी दुपारी 1:30 ते 3. दुपारी ते 3. या काळामध्ये प्रस्थान नाही करायचं. म्हणजे समजा महत्वाच्या कामासाठी घराच्या बाहेर पडायचं आहे तर या वेळेत पडायचं नाही. याच्या आधी 10 मिनिट पडायचं, 15 मिनिट पडायचं, किंवा तो काळ संपल्यानंतर पडायचा. आणि समजा या वेळेत पडावंच लागणार आहे, काहीही करून याच वेळेत घराच्या बाहेर पडायचं आहे, आदल्या दिवशी तुम्ही प्लॅनिंग बनवलेलं आहे, तर त्या वेळेच्या आधी शुभ मुहूर्त बघायचा. आता ते शुभ मुहूर्त मी सांगणार आहे. शुभ, लाभ, त्याच्यामध्ये अमृत योग असतो, ते शिकवणार आहे कसे काढायचे ते. राहू काळ पण असतो. राहू काळ पण असतो, तो पण लिहून देणार आहे. तर ह्या वेळेच्या आधी 10-15 मिनिट किंवा अर्धा तास एक श्रीफळ घ्यायचं, घराच्या बाहेर एक खिळा ठोकायचा, एका पिशवीमध्ये ते श्रीफळ ठेवायचं, खडी साखर ठेवायची, आणि ते श्रीफळ खुंटीला अडकवायचं बाहेर एक खिळ्याला. आणि त्या वेळेत निघाला तरी हरकत नाही, मग त्या वेळेत ते श्रीफळ बरोबर घेऊन जायचं. असं त्याचं निवारण आहे. अडकून काही वेळ ठेवायचं, आधीच ठेवायचं ते शुभ काळात. हा. आता राशीचे मित्र आणि शत्रू त्याच्यावरती. आता हे कळलं का सगळ्यांना? नसेल कळलं तर जरा पुन्हा थोडस त्याच्यावरती. हा, मृत्यू षडाष्टक कळलं ना सगळ्यांना? हा, आता ही मेषचं झालं. आता वृषभचं. आता मगाशी तुम्ही विचारलेल्या त्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय. हा, वृषभचं आहे मिथुन, मित्र. आता फक्त मी असं लिहितो, मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ. दिसत नाही. सिंह आणि कर्क.
वृषभचे मित्र आहेत मिथुन, कन्या, मकर, कुंभ, सिंह आणि कर्क. आता वृषभ राशी कोणत्या तत्वाची आहे सांगा दादा? पृथ्वी तत्वाची. पृथ्वी तत्वाची. सिंह राशी, कर्क राशी. जल तत्व. मग आता यांचं लग्न करून द्यायला काय हरकत आहे? पृथ्वी तत्वासोबत जलतत्व चालेल. हा पृथ्वी आता- तत्वासोबत अग्नी तत्व नाही चालत. हा म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात मागाशी जे सांगितलं की हे सगळं चालेल, हे विवाहासाठी नाही आहे, हे पार्टनरशिप करण्यासाठी आहे, उद्योगधंद्यात आपल्या याच्यासाठी आहे, म्हणून हे म्हटलं नाही आहे. आता मला मागाशी कोणीतरी विचारलं, मग वृषभ राशीसाठी हे मित्र राशी तुम्ही सांगितल्या, हे शत्रू राशी सांगितले, मग बाकीच्या राशींचं काय? कोणीतरी मला विचारलं मगाशी. बरोबर आहे. हा, तर ते बाकीच्या राशीचं न्यूट्रल पोझिशन मध्ये असतात, त्या त्रासही देत नाहीत आणि त्या फायदाही करत नाहीत, गपचूप बसतात. हा, तुला काय करायचं ती कर. चुपचाप राहणं. दिलंय समोर ताट वाढलंय, गपचूप गिळ. नाही तर हा? हा. बाकीच्या राशीत अशा असतात, ते काही देणं घेणं नसतं, शत्रू पण नाही मैत्री पण नाही ना. मग बाकीच्या ग्रहावरती अवलंबून आहे. आता बघा ना, शुक्र याचा जर विचार केला तर हे शुक्र आणि सिंह म्हणजे सूर्य हे जर एकत्रित आले तर रोमॅन्टिक होणार योग पत्रिकेत. आलं का लक्षात? म्हणजे वृषभ राशीमध्ये जर सूर्य असेल तर अतिशय रोमॅन्टिक राशी होणार, किंवा सिंह राशीमध्ये शुक्र आला तर असे प्रेम बहादर असतात, प्रेम प्रकरण वगैरे करणं 100% होतं यांच्याकडून. म्हणून त्याची तत्व महत्वाची आहेत. हे विवाहासाठी नाहीच आहे, हे उद्योगधंदा नोकरी व्यवसाय करण्यासाठी आहे. आपल्याला माहिती असावं म्हणून मी हे शिकवतोय. याचा लग्नासाठी आणि आपल्या आयुष्यात काहीही उपयोग होत नाही. हा, आता पुढची राशी घ्या. बाकीचं कोणीतरी विचारलं होतं मगाशी, कोणी विचारलं होतं बाकीच्या राशींचं काय ते? हॅलो, कोणीतरी विचारलं होतं बाकीच्या राशींचं काय आहे? हो, कोणा काही विचारलं होतं बाकीच्या राशीचं काय आहे, आता तुम्ही सांगितलं. हा. हा, ते त्यांचा काही त्रास पण होत नाही, काय कुठला फायदा पण होत नाही. परंतु पुन्हा अजून फायनली एकदा सांगतोय, सूर्य आणि चंद्र आणि शनी हे अजिबात कॉम्बिनेशन बिघडलेलं असतं, हे अजिबात जाऊ नये. शनी बरोबर चंद्र किंवा सूर्याबरोबर शनी हे अजिबात चालत नाहीत. हे मृत्यू षडाष्टक पेक्षाही घातक ठरतात. हे राशी यांचे विवाह टिकतच नाहीत. आतापर्यंत एका व्यक्तीचे टिकलेले आम्ही तरी पाहिलेले नाहीत. आणि जर ते टिकले असतील तर तो राहतो चेन्नईला आणि ते राहते दिल्लीला नोकरीसाठी. असे टिकलेले आहेत. मग म्हणजे त्यांना भांडायला वेळ नाही. नाही, हा असंच आहे, ते भांडायला पण वेळ नाही आणि एकत्रित राहायला पण वेळ नाही, म्हणजे एकमेकाचं सुखच नाही त्यांना, असं आहे ते. तर असे टिकतात मग विवाह. किंवा मुलांच्या पत्रिकेमध्ये आई वडिलांना टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे तर असे राहतात मुलं, मग असे त्यांचा विवाह टिकतो. मग हा, आता वृषभ झाली, मिथुन. आता इथे काय म्हणताय? काय म्हणताय? सगळं दाखवलंय कशामध्ये? चार्टमध्ये ते घ्यावंच काढले ना. हा हा हा
हा ते दिलंय तुम्हाला मी जॉरस काढले ते हा त्याच्यात दिलेलं आहे मी. हा तरी पण समजावून सांगताना एका एका पद्धतीचं विश्लेषण झालं ना तत्व वगैरे तर त्या चर्चा झाली तर खूप चांगलं आहे म्हणून मी शिकवतोय. बरं आता मिथुन राशीला आपण आतापर्यंत काय मिथुन राशीचे गोडवे गायले? त्याचा स्वामी बुध आहे. अजून काय? हुशार आहे, वायुतत्वाची आहे, विचार आहे. सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ शिरोमणी म्हणून आपण त्यांना महत्व दिलेलं आहे मिथुन राशीवाल्यांना. पण यांना मित्र यांची मैत्री टिकत नाही हे लक्षात घ्या. यांची मैत्री कोणाशीच टिकत नाही मिथुन आले. मिथुनवाल्यांची टिकत हेच टिकवत नाहीत. म्हणजे हे स्वतःला अतिशहाणे समजतात आणि मित्राला डॉमिनेट करतात. आणि मग यांना जेव्हा गरज असेल ना तेव्हा बरोबर मित्राकडे जातात आणि त्याला गरज असेल तर म्हणणार नाही रे माझं असं असं आहे मी येतो चल तू हो पुढे. आणि म्हणणार मी इथे अडकलो येतो चल. आणि मग अगदी 5 मिनिटात शेवटच्या जाणार. तिथे 2 तासाचं काम असतं 5 मिनिटं झालं का झालं चल मग आता जाऊ दे चल. हे फार हुशार असतात. बर त्यांचे मैत्री फक्त शिव आणि तुळ राशीची असते. बॅलन्सिंग किती मस्त त्याने बॅलन्सिंग केलंय बघा. आणि शत्रू कर्क आता शत्रू कर्क का असेल जरा मला सांगाल का? मिथुन ही वायुतत्वाची आहे. हा कर्क जलतत्वाची आहे. बर त्यानंतर कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि हा. चंद्र तिथे भावनिक असतात खूप कर्क राशीचे. करेक्ट. हा आणि मिथुन राशीवाले जे कसे हुशार असतात त्याला इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी म्हणतो. प्रॅक्टिकल असतात प्रॅक्टिकली सगळं. आणि त्यांना मग ते असं शांत वगैरे बसणारे लोक आवडत नाहीत. म्हणून आता मिथुन राशीवाल्याची शिव राशीवालीवर मैत्री असते चांगली का असते सांगा? वायू तत्व आहे, अग्नी तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. अग्निवायूला भडकवतो म्हणजे ते एकमेकांना साथ देऊ शकतात. नाही तसं नाही. त्यांना पूरक आहे पूरक पूरक आहे पूरक नाही मिथुन राशीचा मालक कोण आहे? बुध आहे. आणि शिव राशीचा बुधादित्य होतोय ना तो. बुध आदित्य योग होतो. आणि हे नेहमी कपल असते जोडी असते बरोबर. फक्त एका राशीचा मागे पुढे फरक पडला तर पडला नाही तर जोडीच बरोबर असते. अख्ख्या कुंडलीवरून फिरतात ते एकत्रित. बरोबर. फार जवळचे ग्रह आहेत ते. सूर्यापासून बुध जवळ आहे. हा सूर्यापासून बुध तसं जवळ आहे. फार जवळ आहे. आणि दुसरी गोष्ट अशी अजून एक आहे. शुक्र पण आहे. हा दुसरी गोष्ट अजून अशी आहे की मिथुन राशीवाले फार हुशार असतात आणि त्यांना माहिती असतं की कोणाकडून आपल्याला हानी होणार आहे आणि कोणाकडून आपल्याला फायदा होणार आहे आणि कोण आपल्याला जास्त ओव्हरलोड होऊ शकतो त्रास देऊ शकतो. तर शिव राशीवाला त्याला त्रासदायक ठरू शकतो म्हणून मैत्री करतो. मैत्री करतो. हा स्वतःहून मैत्री करतो याच्याशी. शिववाला टाळेल पण हा स्वतःहून मैत्री करेल. हा हा आता याचा तुळावाल्यांचा बुधाचा आणि तुळाचं का जमतं तर बुद्धी येते कुठून? बुद्धी आणि कला ही एकत्रच नांदत असते. कला शुक्र देतो. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन तसं आहे. म्हणून यांना इतर ग्रहांची काही गरजच पडत नाही. मिथुन राशीवाल्यांना इतर राशीची गरजच पडत नाही. एवढं यांच्याकडे मटेरियल असलं की सगळं असलं म्हणजे एवढं जर यांच्याकडे असेल ना हे व्यवस्थित कुंडलीमध्ये अख्ख्या जगावर राज्य करतात. मी तुम्हाला सांगितलं व्ही शांताराम, दादासाहेब फाळके, दादा कोंडके, मकरंद अनासपुरे, बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम,
ती एक लेडी गेली बघा, चावला चावला म्हणून होते ते, सुनीता चावला. हे फार इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी असते, जबरदस्त. यांना कोणाची कशाची गरजच पडत नाही. तर हे फार हुशार माणसं असतात हे. आणि शुक्राच्या आणि बुधादित्य योग आणि शुक्राला घेऊन हे तीनच प्रबळ आहेत ना. इथे शुक्र आला, सूर्य आला आणि बुध आला, काय काही पडणार आहे यांना. तर असं आहे हे. हा, आता पुढे सिंह, मिथुन, कन्या. सिंह, मिथुन आणि कन्या. वृश्चिक, कुंभ आणि मकर. आता लक्षात आलं का तुमच्या? आता लक्षात आलं? चंद्र, शनी, शनी आणि मंगळ. होत नाही. चंद्र, शनी, शनी, मंगळ. एक वेळ मंगळाशी पण चालेल, पण शनीच्या राशी बरोबर अजिबातच नाही जमणार. सर आपण मिथुन राशीला शत्रू राशीत घेतलं होतं ना. शत्रू राशी एकच आहे मिथुन राशीला. मिथुन राशीचे कोणी शत्रू होतच नाही. मिस्किल आहे ना ती राशी. मग कर्क राशीत आपण मित्र कसं घेतलं? हा, मग मागाशी मी तुम्हाला सांगितलं ना की अशा काही जोड्या आहेत की मी तुमचा शत्रू आहे, पण तुम्ही शत्रूची माझ्याशी भावना नाही ठेवत आहे. म्हणजे एखादा गुरु सारखा ग्रह मंगळाचा द्वेष करेल. नाही, मंगळ गुरुचा द्वेष करेल. मंगळ गुरुचा द्वेष करेल, पण गुरुग्रह मंगळाचा द्वेष नाही करणार. लढवई आहे, सेनापती आहे, आपला माणूस आहे, त्याला सांभाळून घेतलं पाहिजे, हे नेहमी गुरुच्या डोक्यात असणार. तर असं आहे ते. काही राशी आपल्यासाठी ते शत्रू असतात, त्यांच्यासाठी आपण शत्रू नसतं. ह्याचा उपयोग फक्त पार्टनरशिप, उद्योगधंद्यात यश मिळणे, अजून फार फार तर एखाद्याकडून बिल्डर आहे त्याच्याकडून फ्लॅट विकत घेतोय, एखाद्याचं आपण घर विकत घेतोय, गाडी विकत घेतोय, तो आपल्याला फसवणार आहे, आपण कुठेतरी पैसे डबल करायच्या नावाखाली भरतोय, तो माणूस कसा आहे समोरचा त्याच्यावरती आहे. हा, आता सिंहासाठी आहे मेष, धनु. सर मग जर यांची लग्न झाली तर तेवढा फरक काही पडत नाही. नाही, विवाहाने काय नाही पडत. ते 10% आहे. 10% मध्ये पण इतर ग्रह कसे आहेत, विवाहस्थान कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण मृत्यू षडाष्टक टाळायचा आहे फक्त. शत्रुराशीने फरक नाही पडत आहे. पण काही लोक विचारतात ना की कोणत्या राशीची आमच्या मुलीचा विवाह करू नये, मुलाचा विवाह करू नये. तर त्यापैकी सांगायचं मृत्यू षडाष्टक 4 राशी असतात बघा. 4 राशी प्रत्येकाला असणार की ते 4 राशी जरा त्रासदायक असतात. पण विवाहासाठी एवढा बारीक विचार केला तर आधीच विवाह होत नाहीत आता मुलींचे, त्यात पुन्हा एवढं बारीक बघत राहिलं तर त्यांचे विवाह कसे होणार, असं होईल ते. आता मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला तो इथे बघा. हा,
आता काय झालं बघा इथे, सिंहासाठी मेष मित्र आहे, सिंहासाठी धनु मित्र आहे, सिंहासाठी कुंभ मित्र आहे. मी मगाशी सांगितलं सिंह सूर्याची राशी आणि शनीची राशी विवाह जमवू नये, पण इथं मित्र मैत्रीमध्ये आले. आता का मैत्रीमध्ये आले असेल, कुठलं तत्व आहे? वायू तत्व. वायू तत्व आहे आणि हे अग्नी तत्व आहे. हा, आता इकडे बघा, तूळ आणि मकर हे शत्रू आले. आता इथे गंमत कशी आहे बघा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, ह्यांच्याशी मैत्री करतोय, म्हणजे सूर्य आहे ना, बाप आहे ना. मुलांनी कितीतरी शत्रू तर केलं तरी मुलाचा बाप शत्रू होऊ शकत नाही, पण मुलगा बापाची प्रॉपर्टी हडपण्यासाठी केस करू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे मुलगा शत्रू होऊ शकतो, आपलं होत नाही. पण बाप शत्रू कसा होईल मुलाचा? तो म्हणेल, अरे तुझंच आहे सगळं, अजून पाहिजे तर घे, अजून काय आम्ही घर सोडून निघून जाऊ का, तू सुखी राहा. हे असे अपवाद आहेत, अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यात जास्त तुम्ही हे करू नका. हे चार्ट कशासाठी लिहून देतोय मी, फक्त आणि फक्त एखाद्याची मैत्री वगैरे काय टिकवायचं असेल, बिझनेस करायचा असेल, पार्टनरशिप करायची असेल वगैरे वगैरे, तर मगासारखंच येणार, मिथुन सारखंच येणार. सेम येणार मिथुन सारखं. कारण एकाच याच्यातली राशी आहे आणि तसंच येणार ते. आता थोडस बिघडेल, ह्यांचं जरा अवघड काम असतं. मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ. आता ह्याच्यात अजून एक उदाहरण तुम्हाला देता येईल. असं राशी म्हणजे आपला बाप आहे असं समजू, आणि तो ग्रह म्हणजे आपण आहे असं समजू. माझ्या वडिलांची आणि कुणाची तरी शत्रुता निर्माण आहे, पण माझं आणि त्याच्या मुलाची मैत्री आहे. कळलं का? हॅलो, हो गुरुजी, कळालं. हा हा, तर असं असू शकतं आणि त्यातून काही चांगलं पण घडू शकतं. हा, तुळवाल्यांना जास्त शत्रू नसतात. मग आता सांगण्याचा उद्देश असा झाला की हे दोन बाप आहेत. कोण आहे त्यांना? आ, शत्रू कोण आहे दिसत नाहीये. तूळ राशीचा सिंह आणि कर्क. तूळ राशीचा शत्रू आहे सिंह आणि कर्क. तर तूळ राशीवाल्यांना म्हणजे हे दोघे एकमेकाचे शत्रू आहेत, पण यांची मुलं मात्र मित्र आहेत. यांची मुलं कोण झाली? इकडे झाला शुक्र आणि इकडे झाला सूर्य. तसंच चंद्र शुक्र युती पण चांगली असते पत्रिकेमध्ये.
मिथुन आणि कन्या शत्रू राशी असतात त्यांच्या, वृश्चिकवाल्यांच्या. आता धनुवाल्यांचं एक गणित असतं. धनुवाली कसे आर या पार इकडचे तिकडे, ते कोणाशी नादी लागत नाही, तर नादी लागले तर मग गडबड करतात. म्हणून यांची मैत्री फार कमी लोकांशी असते. म्हणून यांना कोणती मैत्री दिलीच नाहीये. यांच्या स्वतःचे मालकाची राशी सुद्धा मैत्रीमध्ये नाही दिली यांना. त्यामुळे ज्याच्या बरोबर असतात त्याच्याबरोबर ते मिक्स होत जातात. म्हणून यांना मैत्री कोणाशी दिली नाही, पण यांचं शत्रुत्व मात्र दिलेलं आहे मिथुन, कन्या, वृषभ आणि तूळ. हो, तूळ पण शत्रूमध्ये बरेच शत्रू असतात त्यांचे. ह्यांच्यानं आधी कोण लागतच नाही. ते 4 पायाचं जनावर आहे, खाली वर अर्ध शरीर आहे, पुन्हा धनुष्यबाण घेतलाय. कोण त्यांच्या समोर उभं राहणार सांगा ना. हे उलट विपरीत बुद्धीचे चालतात लोक असे. त्यांना सांगितलेलं एक तर लवकर कळत नाही, फार समजून सांगावं लागतं. समजून सांगितल्यानंतर पण ते का म्हणून प्रश्न विचारतात. यांच्यानं आधीच कोण लागत नाही, त्यामुळे यांना मित्रच नसतात, फार कमी असतात. विचित्रच वागतात थोडेसे हे लोक. मकर, मिथुन, कन्या, तूळ. हा, आता तुम्हीच सांगा मला, मकर राशीवालीचे शत्रू कोण असतील? बरोबर बरोबर. अजून कर्क, अजून मेष, वृश्चिक. बरोबर. हे कोणाचे पटवूनच घेत नाहीत ना. हे कडक आहेत ना सगळे. हे ह्याला अजिबात हे करत नाहीत, नमतच नाही त्यांच्या समोर. हे कर्क सोडली तर ह्या बाकीच्या राशी मकरेला जुमानतच नाहीत. कितीही 7.5 येऊ दे, किती खंबीरपणे उभ्या राहतात, तर खंबीरपणे आपलं नेतृत्व करतात. हे लोक ज्योतिषाकडे येतच नाहीत कुंडली बघायला, कर्क राशीवाल्या सोडलं तर. ज्योतिषाकडे बघायला येणारे मिथुन येणार, तुळा येणार, कर्कवाले येणार, वृषभवाले येणार. हेच हा धनवाले येणार ना, धनवाले येणार. धनवाल्यांना त्याचे आई वडील घेऊन येणार, बहीण भाऊ घेऊन येणार, त्याला कोणतरी घेऊन येणार. कारण ते वागतातच तसे, त्याला कळतच नाही नेमकं काय चाललंय, कसं चाललंय ते.
हा, आता कुंभ. आता कुंभचं थोडस चेंज होतंय. वृषभ, तूळ, मिथुन आणि कन्या. शत्रूमध्ये सिंह, कर्क, मेष, वृश्चिक सेम. हा, सिंह, कर्क, मेष आणि वृश्चिक हे मित्र आहेत. गुरुची राशी आहे, त्यांच्याशी खूप लोकांची मैत्री असते. शत्रुत्व मिथुन, कन्या, वृषभ आणि तूळ. आद्य, मध्य आणि अंत्य 3 प्रकारच्या नाड्या असतात. इथे आपल्याला आद्य, मध्य आणि अंत, आपण आजारी पडल्यानंतर पूर्वीच्या काळी वैद्यराज आपल्या नाड्या चेक करायच्या आणि त्याच्यावर ठरवायचं. वात, कफ आणि पित्त, आद्य, मध्य आणि अंत्य अशा नाड्या आहेत. तर आता आद्य, मध्य आणि अंत्य म्हणजेच वात, कफ आणि पित्त हे लक्षात ठेवा. समजा एक नाडी दोषावरती विवाह झाला तर होईल काय? आता शास्त्रवचन असं आहे, लिहून घ्या. एक नाडी दोषावरती विवाह करू नये. समजा आद्य आणि आद्य एक नाडी आली तर त्या दोघांमध्ये वाताचं आणि वाताचं प्रमाण वाढलेलं असतं आणि जेव्हा त्यांना संतान प्राप्ती होणार त्यावेळेला वाताचं प्रमाण वाढलेल्या परिस्थितीमध्ये बाळ जन्माला येतं आणि आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला वात, कफ आणि पित्त शरीरामध्ये समप्रमाणात असावे लागतात. म्हणजे त्यांचा जर अनबॅलन्सिंग झालं तर आपली इम्युनिटी कमी होते, सतत आपल्याला हेल्थ वाईज प्रॉब्लेम येतो. कधी कधी वात आणि वात एकत्रित आल्यानंतर गर्भधारणा सुद्धा होत नाही. म्हणून एक नाडी दोषावरती विवाह केला जात नाही. एक नाडी दोषावरती संतान प्राप्ती होत नाही असं नाही, होते, परंतु त्या बालकामध्ये काहीतरी व्यंगत्व येण्याची शक्यता असते किंवा त्यांना काहीतरी व्याधी होण्याची शक्यता असते किंवा 7व्या महिन्या वगैरे मध्ये वगैरे जन्मलेले जे लोक असतात असे हे यांच्या आईवडील एक नाडी दोषाचे आम्हाला आढळलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये काहीतरी इम्युनिटी कमी येते म्हणून एक नाडी दोषावरती विवाह वर्ज्य सांगितलेला आहे. पण त्याचं हे शास्त्रीय कारण आहे, वात, कफ आणि पित्त हे लक्षात ठेवा. हा, त्याच्यानंतर योनीचे एकूण 14 प्रकार आहेत. 14 प्राण्यांची नावं दिलेली आहेत. आधी ऐकून घ्या आणि मग लिहून घ्या. योनी म्हणजे काय? योनी म्हणजे काही ज्योतिषांचं असं म्हणणं होतं की मागचा जन्म आपण त्या योनीमध्ये होतो. आता शिव योनी असेल तर मागच्या जन्मी मी शिव होतो. जर असं असेल तर मग 84 लक्ष योनी जन्म घेतल्यानंतर आपल्याला मनुष्य प्राण्याचा जन्म मिळतो आणि मनुष्य प्राण्याच्या आधीचे जर 3 जन्म आपल्याला सांगायचे झाले तर गज म्हणजे हत्ती, पुन्हा गाय आणि पुन्हा स्त्री आणि पुन्हा पुरुष असे हे 4 शेवटचे जन्म आहेत. मग ह्या 4 जन्म घेण्यासाठी पुण्यही खूप लागते. मग आता शिवयोनीतला असेल तर शिवानी काही पुण्य केलेलं आहे का? तर तिथे तडा जातो. तर हे थोडंसं पटण्यासारखं नाही. मग
ह्या योनीचा प्रकार काय आहे तर प्रणय, त्याचं शास्त्र शुद्ध कारण द्यायचं असेल तर त्या व्यक्तीचा प्रणयाच्या बाबतीतला तो स्वभाव असतो. हे महत्वाचं स्टेटमेंट लिहून घ्या. प्रणय करण्याच्या क्रीडेला योनी असं संबोधित केलेलं आहे, असं लिहून घ्या व्यवस्थित. किंवा प्रणय क्रीडेला योनी असं संबोधित केलेलं आहे. मी त्याचा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विस्ताराने सांगतो. ज्या योनीवरती आपला जन्म होतो तो योनीचा प्रभाव आपल्या प्रणयाशी जोडलेला असतो. मग समजा श्वान, श्वान म्हणजे कुत्रा, श्वानाच्या योनीचा आपण जन्म झालेला आहे. मागच्या जन्मी आपण श्वान योनीत होतो आणि जोडीदार आपला सर्प योनीतला आहे. मग आता यांना प्रणयासाठी एकत्रित यायचं आहे पती पत्नीला. हा विवाहासाठी फार मोठा विषय आहे, लक्षात ठेवा. हा विवाहासाठी विषय बघितला जातो. मग आता यांचा प्रणय कसा होईल? श्वानाचा प्रणयाच्या बाबतीतला काय? निर्लज्जपणा, रस्त्यात जिथे वाटेल तिथे काहीही करणार, पुन्हा निर्लज्जपणाचा कळस असतो आणि अतिघाई करतो. या उलट सर्पयोनी, सर्पयोनी काय करते? सर्पाचा जर प्रणय कधी आपण पाहिला असेल, खास करून पौर्णिमेच्या दिवशी दिसतो आणि बऱ्याच वेळा दिसतो, असं काही नाहीये, तर ते कमीत कमी 2 ते 4 तास खेळतात, प्रणय करतात. 2 ते 4 तास एकमेकाशी खेळतात, एकमेकाला मिठी मारतात, चुंबन करतात. ही त्यांची पद्धत आहे. त्याशिवाय त्यांचं मन भरत नाही. आता समजा एखादा मुलगा श्वान योनीतला आहे आणि मुलगी सर्प योनीतली आहे, किंवा या उलट आहे, मुलगा सर्प योनीतला आहे आणि मुलगी श्वान योनीतली आहे, तर यांना प्रणयाचा आनंद मिळणार नाही. वैवाहिक सुख यांचं वाईट जाईल. आलं लक्षात? सर्वांना कळलं का? फॉर एक्झाम्पल दिलं म्हणजे लक्षात येतं बरोबर. तर आता योनीचे प्रकार आणि एका एका योनीचं मी वर्णन सांगतो, ते तुम्ही लिहून घ्या. पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे आमच्या रोजच्या प्रॅक्टिस मधलं आहे ते लिहून देतो, बाकी विस्ताराने तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पहिली योनी आहे अश्वयोनी. अश्व म्हणजे काय? घोडा. प्रणय कसा असेल या व्यक्तीचा सांगा? घोड्यासारखा चपळपणा, अगदी ताकदीचा, उत्साह, चपळपणा, शक्तिमान. आणि जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहतो. जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहणे ह्या अश्वयोनीचा गुणधर्म आहे. गजयोनी. गज म्हणजे हत्ती. धिप्पाड शरीर असतं, डौलदारपणा, शांत प्रवृत्ती. बुद्धिमत्ता तेज असते. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती असते. पण हे कुणाचंही वाईट वाटून घेत नाहीत, सगळ्यांकडे समदृष्टीने बघतात.
आणि खाली महत्वाचं एक टिप लिहून घ्या, लैंगिक सुखासाठी थंड कामी असतात. म्हणजे काय सर? आधी वरची लाईन लिहून घ्या, अश्वच्या ह्याच्यात लिहून घ्या, लैंगिक सुखासाठी चपळ असतात आणि खालील्या लैंगिक सुखासाठी थंड कामी असतात. म्हणजे प्रणयाची आसक्ती नसते. गजयोनीतल्या लोकांना प्रणयाची आसक्ती नसते, तेवढे उग्र नसतात. जोडीदाराच्या मर्जीने चालणार, असेल तरी चालेल नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एकमेकाचे ओढाताण करत नाहीत, चिडचिड करत नाहीत, काही नाही, मस्त राहतात, हत्तीसारखेच राहतात ते. तसं गोड्याचं नाही, पण ते जबरदस्ती करणार, आसक्ती करणार. पण सर एक मला प्रश्न विचारायचा हा. आहे, पत्रिकेमध्ये जर शुक्र जर 7-12च्या घरामध्ये आला सुद्धा प्रणयाची आसक्ती कमीच असते ना? नाही, मग तो व्यभिचार योग झाला ना. मग आता अश्वयोनी आहे आणि तुमचा शुक्र बिघडलाय, मग तो व्यभिचार योग होईल ना. अच्छा. हा, मग तो विषय वेगळा आहे. आता फक्त आपण योनीबद्दलच समजून घेतोय. मी तुम्हाला सगळे तुकडे तुकडे करून शिकवतोय, त्याशिवाय कळणार नाही. एकदम कसं शिकवता येईल सांगा ना. हा, एकदम मला एकदम शिकवायचं म्हटलं तर शिकवताच येणार नाही. हे सगळे विषय वेगवेगळे केल्याशिवाय जमणार नाही. मी तुमच्याकडे पुस्तक पाठवलंय, पण पुस्तक वाचून काही कळणार नाही. त्यातलं जेव्हा मी एक एक पार्ट तुम्हाला समजून सांगणार तेव्हाच ते कळणार. हा, आपण गजयोनीबद्दल बोलत होतो. थंड कामी असतात. थंड कामी म्हणजे जाऊ दे, आरामशीर, काही नाही. आता जोडीदार प्रणयाला तयार झालेला आहे, पण हा म्हणतो थांब थोडं थोड्या वेळाने बघू असं नाही चालणार ना. सगळं वातावरण निर्मिती झालेली ना, म्हणतो थांब थोडं, काय बिघडते, थांब जरा, माझं काम आहे, थोडं कम करून बघतो. मग हे असं असतं ते. तर ते गजयोनीतले लोक असे असतात. आता मेष, मेंढा, उतावळेपणा, नको तिथे धडक देणे, डेअरिंग करणे, हे लोक थोडेसे विचित्र असतात. हा, हे मेवणी साली असले नाते बघत नाहीत. हे लोक वहिनी असले नाते बघत नाहीत. हे जरा मेष योनीतल्या वहिनी म्हटलं की समजायचं मला ताई म्हण, अशा लोकांना सर्व सांगायचं. हे विचित्र माणसं असतात, थोडेसे अविचारी असतात. हट्टी असतात, हट्टी, जिद्दी असतात, काही करून ते मिळवतातच. आता मगाशी मी जे सांगितलं की थांब जरा, थोडा वेळ थांब, माझं काम झालंय, ते तसं नाही करणार. ते उठणार, हातातलं काम फेकून देणार आणि ओढत घरात नेणार. असं हे जरा वेगळं काम असतं यांचं थोडस. हा, सर्पयोनी, सर्प हे सगळं प्रणयासाठीच असतं, लक्षात ठेवा. वैवाहिक सुखातल्या प्रणय, आणि वैवाहिक बेसच प्रणयावरती उभा आहे ना. जर समजा तुमच्याकडे कोणी भांडण घेऊन आले, पती पत्नीचं पटत नाही म्हणून, तर तिथे 3च कारणं असतात, लक्षात ठेवा. फक्त 3च कारणं. त्यांना बरोबर विचारायचं, काही कुंडली बिंडली बघायची गरज नाही. त्यांना विचारायचं, तुमच्या वैवाहिक सुखामध्ये तुमचे एकमेकांचं सेक्सुअल सॅटिस्फॅक्शन चांगलं आहे का, पहिले 1 नंबर. 2 नंबर, दोघांपैकी एकाला व्यसन आहे का, आणि 3 नंबर प्रश्न, इकॉनॉमिकली बॅड कंडिशन आहे का. हे 3च प्रश्नापैकी एक प्रश्न विचारणं, बोलणार ते असं आहे म्हणून. मग त्याला अनुसरून आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आणि त्यांना समजावून काउन्सिलिंग करायचं. पहिलं डिवोर्स पर्यंत जाण्यासाठी पहिलं कारण जास्त फोफावलेलं आहे.
त्यामुळे आताच्या सांप्रत काळामध्ये तर फारच वाईट परिस्थिती झालेली आहे. सर्पयोनी, व्यभिचाराकडे कल असतो. एखाद्या विषयी मनामध्ये द्वेष निर्माण करून बसतात. आणि वेळ आली की बरोबर सापासारखा फणा मारतात, डंक मारतात, डूक धरतात. आपण म्हणतो ना सापासारखा काय डाव धरलाय, तर ते सर्पासारखा तो ड्यूक धरतो. हा, यांनी मला असं केलं होतं, हा तो माझ्या लग्नामध्ये असं बोलला होता, हा ही होती तशी, हा ही आहे, बरोबर आहे, असे सगळे लक्षात ठेवतात हे. चपळता अंगी असते. आणि अतिशय महत्वाचं वाक्य आहे ते लिहून घ्या. खेळत मेळत प्रणय करण्याची आवड असते. हा, पुढे श्वान, श्वानेनी, कुत्रा, श्वान म्हणजे कुत्रा. इमानदारी परंतु निर्लज्जपणा. व्याभिचारी वृत्ती. ह्या तिन्हीचा अर्थ मी समजावून सांगतो. तर बघा, ह्याचा तिन्हीचे संबंध ठेवायचा झाला, समजा पती असेल श्वानिनीतला, तर तो काय करेल, पत्नीशी अतिशय प्रामाणिक आहे असं दाखवेल. आणि बाहेर जाऊन कुठे शेण खाऊन येतोय कळणार पण नाही. अतिशय सिस्टमॅटिकली काम करणार. आणि जरी माहीत पडलं तर बेशर्मासारखं पुन्हा वागत राहणार. म्हणजे यांना कपडे घालायची पण गरज नाही, कशाचीच गरज नाही, निर्लज्जपणा, असे तिन्ही गुण यांच्या अंगी असतात. आणि त्यातून जर घरात काही भांडण झालं तर सगळं सोडून देऊन पत्नीबरोबर एवढं प्रेमाने वागणार की तिला वेगळं होऊच देत नाहीत. खूप छान पद्धतीने मेंटेन करतात पत्नीला, जीव ओतून प्रेम करतात पत्नीवरती. इमानदारी तर खूप असते. आणि असं आढळलंय, श्वान योनीतले लोक सासू सासऱ्यावरती अतिशय प्रेम करतात. अतिशय म्हणजे अतिशय. पत्नीने किती जरी सांगितले ह्याच्याबद्दल त्याच्या आई वडिलांना, तरी ह्याचे सासू सासरे म्हणणार, अगं देवासारखा माणूस आहे आणि तू त्याच्यावर असे आरोप घेते, खरंच वाटणार नाही. ते एवढं चमत्कारिक आहे श्वानिनीतलं. अजून श्वानिनीतले लोक कुठे कुठे आढळतात मी तुम्हाला दाखवतो. आता मुंबईला आम्हाला सर्रास दिसतात ते, पण मोठ्या मोठ्या शहरामध्ये दिसत सुद्धा असतील. कुठेतरी बस स्टँडला उभे असतील, गळ्यात गळे घालून उभे असतील, हात देत असतील. पुन्हा चल बाय बाय करताना आपण सेकंड करतो तर ते एकमेकाची पप्पी घेतील. ते सगळे श्वानिनीतले. तर स्टेशनला असे दिसतात, गप्पा गळ्यात गळे घालून अगदी फिरतात मस्त. आणि आता मुंबईमध्ये कोण हल्ली कोणाकडे बघत नाही. ते सुरू गेला, आता 20 वर्षापूर्वीचा काळ गेला, 10 वर्षापूर्वी. हे करतात का वागाने का कुत्र्यासारखे आहेत म्हणून सोडून देतात माणसं आता. पण तसंच आहे ते, म्हणूनच आहे ना ते. तर त्या युनिटला थोडासा गुण वेगळ्या प्रकारचे आहेत. मार्जर, मार्जर म्हणजे मांजर. तिथे एक म्हण लिहून घ्यायची आहे. मांजर युनिटली तिथे एक मार्जार आहे. हा, ते मार्जार म्हणजे मांजर. तिथे म्हण लिहून घ्यायचे आहे, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची.
हे प्रणय मिळवण्यासाठी वाटेल तिकडे जाणार, सगळीकडे फिरून येणार, पण यांना वाटतं की मला कोणी बघितलंच नाही आणि मी फार सज्जन आहे असं आव आणून अगदी आविर्भाव आणून मस्त राहतात. मग त्या योन्या बघणं फार गरजेचं असतं. कोणती योनी आहे लग्नाच्या वेळेला, आता विवाह कशा जमवायचे त्यावेळेला मी ते शिकवणार आहे. त्यामुळे हे जरा विरोधाभास नसावा कोणत्याही गोष्टीचा. हा, आणि पळपुटेपणा असतो यांचा, स्थलांतर करतात हे लोक, यांचा स्वभाव असा असतो, लगेच बदलतात, स्वभाव लगेच बदलतो यांचा. जसं काही मी नव्हतोच ते तो म्हणजे मी नाही, तो मी नव्हेच, असं थोडक्यात. आता उंदीर, उंदीर योनी, आता उंदीर म्हणजे उंदरावरूनच तुमच्या लक्षात येत असेल, कोणत्याही गोष्टीचा नाश करणे, विध्वंस करणे, ना तुला ना मला काहीच कामाचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी किरकिर करणार, त्रास देणार, जोडीदाराला पण सुखाने राहू देणार नाही, आपणही सुखाने राहू देत नाही, नाशच करत जातात हे लोक. यांच्याबरोबर मांजर योनीचं यांच्याबरोबर विवाह करू देत नाहीत, जमलं तर ते टिकत नाही विवाह. आता सर्वात गोड योनी आलेली आहे, एकदम मस्त गो योनी, गाय. जेवढं चांगलं आहे तेवढं सर्व लिहा, काय लिहायची गरज नाही, सांगायची गरज नाही, गाय या शब्दातच सगळं आलं. सौभागिनी, सौभागिनी तत्वातल्या महिलांमध्ये गो योनी असते. त्याच्यानंतर आहे महेश योनी, म्हैस म्हणतो ना, म्हैस, म्हैस म्हैस म्हैशी, म्हैस. हा, घाणेरडा शृंगार, तो घाणेरडा शृंगार श्वानयोनीत पण येतो. नाही, श्वानयोनीत, हा, श्वानयोनीत पण लिहा घाणेरडा शृंगार. आळशीपणा, गलिच्छपणा, महेशोनीतला जो काही व्यक्ती असतो तो कधीच बेड झटकून झोपत नाही. महेशोनीतला व्यक्ती बेड झटकून झोपत नाही, डायरेक्ट येणार, पसरणार, वर चादर पाघरून घेऊन झोपी जाणार. त्याच्यानंतर आहे व्याघ्र योनी, अतिक्रमण, व्याभिचार, क्रौर्य, शौर्य. क्रौर्य आणि शौर्य दोन्ही येतं यांच्यामध्ये. शृंगाराची पद्धत बलाढ्य, विचित्र, विचित्र शृंगाराची पद्धत, जबरदस्ती. त्याला शब्द आहे बलात्कारी वृत्ती म्हणून शब्द दिलेला आहे, छान.
व्याघ्र म्हणजे व्याघासारखंच अधिकारच. मग तू माझी आहे, कुठे जायचं नाही, मग तू म्हैस आहे, मग कुठे जायचं नाही, मग बाहेर घराच्या बाहेर मला विचारल्याशिवाय पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, वगैरे वगैरे असल्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. त्याच्यानंतर आहे मृगयनी, मृग, हरण. भित्रेपणा, भित्रेपणा, चपळता, एकटे फिरायचं धाडस करत नाहीत. पत्नी असेल तर म्हणेल चला तुम्ही माझ्या बरोबर, मी नाही एकटे जात. आणि पती असेल तरी म्हणेल तुला तू चल माझ्या बरोबर, मला नाही एकट्याला जायला जमत. शृंगारात प्रामाणिकपणा, आणि शांत प्रकृतीचे आणि शांत स्वभावाचे, पण चपळपणा खूप असतो. हा, वानर योनी, बंदर कितना भी बूढ़ा हो गया तो गुलाटी मारना नहीं छोड़ता, ते तसं वानर. खोडकरपणा, खोडकरपणा, जोडीदाराला खोड्या काढून काढून बेचैन करणार, जोडीदाराला खुश पण ठेवणार. टिंगल टवाळी करणार दुसऱ्यांची. इथे व्याभिचार नाही घडत आहे यांच्यामध्ये, यांच्यामध्ये चावटपणा घडतो. व्याभिचार वेगळा आणि चावटपणा वेगळा. मुंगूस, मुंगूस योनी, त्यालाच दुसरा एक शब्द आहे नकुल, नकुल योनी. मुंगूस किंवा नकुल लिहून घ्या माहितीसाठी असावं म्हणून. मुंगूस किंवा नकुल. आता ह्या दोन शब्दामध्येच बघा फार अर्थ दडलेला आहे. नकुल म्हणजे नको. अशा लोकांना, मुंगूस योनीवरती ज्यांचा जन्म होतो किंवा नकुल योनीवरती जन्म होतो, अशा लोकांना शृंगाराची आवडच नसते. शृंगाराची आवड नसल्यामुळे जोडीदार नाराज होतो आणि ते डिव्होर्स पर्यंत प्रकरण जातं. मुलीच्या आई वडिलांपर्यंत कंप्लेंट जाते, मुलाच्या आई वडिलांपर्यंत तकलीफ येते, खूप अडचणी निर्माण येतात. मग यांना सांगून सांगून पुन्हा एकत्रित नांदवावं लागतं आणि त्यातूनच मग एकाचा कोणाचा तरी व्यभिचार होतो. एकाचा म्हणजे यांचा नाही होत. शिवयोनी. आता जे व्याघ्र योनीत लिहिलंय तेच शिवयोनीत असतं. रुबाबदार असतात, शूर असतात, दोन दोन लग्न करणारे, पराक्रम, इकडे एक तिकडे एक गाजवणारे, हे सगळे द्विभार्य, दोन दोन सांभाळणाऱ्या बायका, हे असे लोक असतात. जबरदस्त लोक असतात, हे भारदस्त असतात, सगळं हँडल करतात बरोबर. आणि राजकारणातले सक्रिय लोक असणारे जास्त असे करतात. शिवराशी आहे ना शिवयोनी, मग ते त्या क्षेत्रामध्ये अव्वल असतात. तर अशा पद्धतीने आपण योनी हा प्रकार शिकलो. जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल
तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासमोर ऑटोमॅटिक येत राहतील. श्री स्वामी समर्थ.